चला तर बघूया आता. बघा, लास्ट पॉइंट आपला जो बघितला होता तो होता क्लासिफिकेशन ऑफ हॅलोअल्केन, फर्स्ट व्हिडिओ. सेकंड व्हिडिओ होता आपला की प्रिपरेशन. सेकंड व्हिडिओ पासून आपलं प्रिपरेशन चालू झालेलं आहे. प्रिपरेशन आपण बघितलंय की अल्केनवर आपण जर का हॅलोजिनेशन केलं तर तुम्हाला हॅलोअल्केन भेटते. थर्ड आपला व्हिडिओ बनत आहे की आपण अल्किन पासून हॅलोअल्केन कसा बनवू शकतो. सर्वात अगोदर तुम्हाला घ्यायची अल्किन. काय घ्यायची? अल्किन. अल्किन माहिती तुम्हाला, कार्बन कार्बन डबल बॉन्डेड असेल तर त्याला आपण अल्किन असं म्हणतो. नेक्स्ट घ्यायचे हायड्रोजन हॅलाइड. हायड्रोजन प्लस एक्स. एक्स मे बी फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. म्हणजे आपण काय घेऊ शकतो, लक्ष द्या. एक्स मे बी फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. हे कोणीही घेऊ शकतो आपण याच्यापैकी कोणी. HX म्हणजे HF, HCl, HBr, HI. एक रिएक्शन घडणार आणि काय बनणार तर बनणार आहे CH बॉन्ड CH2 बॉन्ड CS2. एक साइडने लागणार आहे तुमचा H आणि एक साइडने लागणार आहे X, म्हणजे बनणार आहे तुमचा हॅलो अल्केन. लक्ष द्या. बघा, दोन प्रकारचे अल्किन असतात. एक असते सिमेट्रिकल अल्किन आणि एक असते असिमेट्रिकल अल्किन. बघा, सिमेट्रिकल अल्किन काय असते आणि असिमेट्रिकल अल्किन काय असते ते पहिले सर्वात अगोदर जाणून घेऊया. बघा, अल्किनवर रिएक्शन करायचे. दोन प्रकारचे अल्किन आहे, CH2 डबल बॉन्ड CH2 किंवा CH3 बॉन्ड CH डबल बॉन्ड CH बॉन्ड CH3. थर्ड प्रकारची, सपोज करा बॉन्ड लाइन स्ट्रक्चर घेते, अशा प्रकारची अल्किन आहे. ही झाली सिमेट्रिकल अल्किन. दुसऱ्या प्रकारचे असतात, सपोज करा CH3 बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2 किंवा CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2 किंवा बॉन्ड लाइन स्ट्रक्चर मध्ये जर का बघायची तर अशा प्रकारची किंवा अशा प्रकारची आपण बघू शकतो. अशा प्रकारची बघू शकतो. बघा, सिमेट्रिकल अल्किन काय? ह्या आहे तुमच्या सिमेट्रिकल अल्किन, सिमेट्रिकल. आणि या आहेत तुमच्या असिमेट्रिकल, असिमेट्रिकल अल्किन. बघा, सिमेट्रिकल अल्किनवर जर का तुम्हाला हॅलोजिनेशन करायचे तर त्यामध्ये काही जास्त बघावं लागत नाही, एकदम सिंपल मध्ये रिएक्शन होऊन जातात. जसे की आपण बघूया की सपोज करा याच्यावर मला काय करायचे, HX ची ऍडिशन करायची. याला म्हणतो आपण इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन. मेकॅनिझम आपण थोड्या वेळात बघू. बघा, काय करायचंय, H एका साइडनं जोडून द्यायचं आहे आणि X एका साइडनं जोडून द्यायचं आहे. म्हणजे आपण काय करू शकतो, लक्ष द्या. CH2 बॉन्ड CH2 डबल बॉन्ड ब्रेक करू, एका साइडनं H जोडूया, एका साइडनं X जोडूया. व्यवस्थित समजलं? लक्ष द्या. पुन्हा की एका साइडनं मी H जोडला, एका साइडनं मी X जोडला आणि काय बनला तुमचा हॅलो अल्केन बनला. यालाच तर व्यवस्थित लिहिलं, CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड X बनून जाईल. याला पण जर का बघायचं असेल तर सर सेम प्रोसेस आहे. याच्यामध्ये सपोज करा मला काय करायला सांगितलं, HX जोडा सांगितला तर काय करणार मी, एका साइडनं X एका साइडनं H लावून देईल. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. बट जर का सिमेट्रिकल अल्केन असेल, असिमेट्रिकल अल्केन, तर त्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम येते. लक्ष द्या. बघा, सपोज करा मला याच्यामध्ये सांगितलं रिएक्शन करायची HX ची, तर दोन प्रकारच्या पॉसिबिलिटीज आहे. कशा? X इथे लावू शकतो, एक प्रोडक्ट येईल तुमचा CH3 बॉन्ड CH बॉन्ड X बॉन्ड CH3 आणि H मी इकडे लावून दिला. A नावाचा प्रोडक्ट बनेल. B नावाचा प्रोडक्ट बनेल तुमचा कोणता? जर का सपोज करा CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड X. बघा, एका केसमध्ये मी X काय केला, हा जो X निगेटिव्ह होता हा H पॉझिटिव्ह होता. या केसमध्ये मी X इथे लावला तर हा एक प्रोडक्ट बनला. या दुसऱ्या केसमध्ये मी X काय केला, इथे लावून दिला तर हा एक प्रोडक्ट बनला. याला म्हणतो आपण, लक्ष द्या, 2 हॅलो प्रोपेन. हा आहे तुमचा 2 हॅलो प्रोपेन आणि हा आहे तुमचा 1 हॅलो प्रोपेन. हा तुमचा 1 हॅलो प्रोपेन आहे. दोन वेगवेगळे प्रोडक्ट बनतात. मग आता याच्यात आपल्याला बघायचं आहे की मेजर प्रोडक्ट कोणता, मायनर प्रोडक्ट कोणता. त्यासाठी आपण हे एवढे एक्झाम्पल बघितले. बघा सर, सुरू करूया आपण. पहिले तर इतक्या गोष्टी क्लिअर झाल्या तुमच्या. सो सर्वात अगोदर सुरू करूया की रिएक्शनचं मेकॅनिझम काय, कशा प्रकारे हे रिएक्शन कॅरिड आउट होते, कारण की इंटरनल मेकॅनिझम आहे. बघा, एक रिएक्शन घ्यायची CH3 बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2 प्लस घ्यायची तुम्हाला फॉर एक्झाम्पल HCl सोबत रिएक्शन करायची. सर्वात अगोदर आपण एक काम करूया, रिएक्टिव्हिटी शिकून घेऊया की आपल्याकडे काय HX कोण कोण असू शकतात. HF, HCl, HBr
आणि HI यामध्ये जो लवकर तुटेल, बघा एक सिंपल पॉसिबिलिटी, जो लवकर तुटेल तो लवकर बॉन्ड बनवण्याचा प्रयत्न करेल. याचा अर्थ जितकी जास्त पोलॅरिटी असेल तितकी फास्टपणे आपली रिएक्शन घडत असते. सो HF, HCl, HBr आणि HI याचे आपण बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी बघितली होती की सर्वात जास्त बॉन्ड एनर्जी कोणामध्ये असते तर HF मध्ये असते, देन HCl, देन HBr, देन HI. याला जर का ग्रुप मध्ये आपण बघितलं तर टॉप टू बॉटम बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी जी असते तुमची HF, HCl, HBr, HI मध्ये कमी कमी होते ते. याचा अर्थ हा बॉन्ड सर्वात लवकर तुटते, देन हा. एक गोष्ट लक्षात अजून ठेवायची की HF आपल्याला बनवायचा बिलकुलही नाही, हा आपण बनवू शकत नाही. यासाठी एक स्पेशल स्वर्ड्स नावाची एक रिएक्शन आहे, त्या रिएक्शन मध्ये आपण हा प्रोडक्ट बनवणार आहे. सो चालू करूया आपण. सर्वात अगोदर आपल्याला शिकायचं आहे की CH3 बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2 याची रिएक्शन मला HCl सोबत करायची. मग तुम्हाला माहिती आहे आपले दोन प्रोडक्ट बनायची पॉसिबिलिटी आहे, दोन प्रोडक्ट बनायची पॉसिबिलिटी. मेकॅनिझम समजून घ्या की सर मेकॅनिझम आहे का. याचं मेकॅनिझम कोणतं आहे तर इट इज अन इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन मेकॅनिझम. कशी रिएक्शन घडून आणतो, इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन घडून आणते. फॉर एक्झाम्पल बघूया आपण याच्यामध्ये CH3 बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. खास करून मी असिमेट्रिकल अल्केन घेतली की यामधून खूप साऱ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. सिमेट्रिकल अल्केनचा बॉन्ड कोणी घुमवला तरी काही फरक पडत नाही, पण असिमेट्रिकलचा बॉन्ड रोटेशन व्यवस्थित समजायला पाहिजे तुम्हाला की कोणत्या साईडला घुमवायचं आहे. याची रिएक्शन मी करते HCl सोबत. मेकॅनिझम समजून घेण्यासाठी पण HCl घेते. बघा जो HCl आहे ना याच्यामध्ये हा जो H आहे त्याच्यावर चार्ज असते पॉझिटिव्ह, Cl आहे त्याच्यावर चार्ज असते निगेटिव्ह. याचा अर्थ आपण असे बोलू शकतो याला की H पॉझिटिव्ह जो आहे तो इलेक्ट्रोफाईलचं काम करते आणि जो Cl आहे तो न्यूक्लिओफाईलचं काम करते. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट जाणून घ्यायची आहे की पाय बॉन्ड जे असतात ते ऑलवेज शिफ्ट होत असतात. म्हणजे पाय बॉन्ड हे स्टेबल एका जागी स्टेबल नसतात. म्हणजे असं समजायचं की पाय बॉन्डाची शिफ्टिंग चालूच असते यांची. मग आपण दोन प्रकारची शिफ्टिंग करू शकतो पाय बॉन्डची. एक वरच्या साईडनं शिफ्टिंग करून दाखवतो जी की आहे, सपोज करा पाय बॉन्ड असा शिफ्ट झाला तर इथे निगेटिव्ह चार्ज येईल आणि इथे पॉझिटिव्ह चार्ज येईल, कारण की जिथे इलेक्ट्रॉन जातात तिथे निगेटिव्ह चार्ज आणि जिथून जातात तिथे पॉझिटिव्ह चार्ज. एक काम करूया, खालच्या साईडनं रोटेशन करून बघूया. खालच्या साईडनं रोटेशन केलं, जिथे इलेक्ट्रॉन गेले तिथे निगेटिव्ह चार्ज आणि जिथून इलेक्ट्रॉन गेले तिथे पॉझिटिव्ह चार्ज. सर्वात अगोदर जाणून घ्या की रोटेशन कोणतं करायचंय. बघा रोटेशन असं करायचंय किंवा पायबॉन्ड असे शिफ्ट करायचे ज्यामध्ये स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन आणि कार्बोनायन. लक्ष द्या, कार्बो कटायन जो बनवायचा आहे तो कसा बनवायचा आहे. 3 डिग्री कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल देन सेकंडरी अँड देन प्रायमरी. बघा जीओसी चॅप्टर मध्ये आपल्याला स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन, कार्बोनायन आणि कार्बन फ्री रॅडिकल माहित होऊन जाते. कार्बोनायन कसा बनवायचा आहे. कार्बोनायनची जी स्टॅबिलिटी असते ती असते 1 डिग्री कार्बोनायन इज मोर स्टेबल देन सेकंडरी देन टर्शियरी. याचा अर्थ एक गोष्ट लक्षात आली की कार्बोकॅटायन बनवताना 3 डिग्री खूप छान असते, 2 डिग्री अति उत्तम, सॉरी थोडंसं कमी, छान पेक्षा थोडंसं कमी होऊन जाते, 1 डिग्री तर बिलकुल बनवायचं नाही, हायली अनस्टेबल होऊन जातो. हायली नाही बोलू शकत आपण त्याला. कार्बोनायन 1 डिग्री एकदम छान, 2 डिग्री चालते थोडंसं लाईटली, 3 डिग्री बिलकुल बनवायचं नाही, हायली अनस्टेबल होऊन जाते. सो आता यामध्ये रोटेशन बघा, जर मी वरच्या साईडचं रोटेशन केलं तर जो कार्बोनायन बनून राहिला, बनत तर नाही, अजून एक गोष्ट बनत तर नाहीच, तो लगेच त्याला अटॅच होऊन जाते इलेक्ट्रोफाईल. सो याच्यावर जो अनायन बनून राहिला तो कोणत्या प्रकारचा बनून राहिला, 1 डिग्री अनायन बनून राहिला. आणि कार्बोकॅटायन कसं बनून राहिलं, 2 डिग्री, की जे थोडंसं चालतंय, एकदम चांगलं आहे. बट खालचं रोटेशन जर का आपण बघितलं तर 1 डिग्री कार्बोकॅटायन बनून राहिला जो की हायली अनस्टेबल आहे, आणि 2 डिग्री कार्बोनायन बनला जो की अजून हायली अनस्टेबल आहे. याचा अर्थ आपल्याला तो बनवायचा का नाही. याचा अर्थ बॉन्ड रोटेशन एकदम व्यवस्थित कळलं तुम्हाला की कोणत्या डायरेक्शन करायचं, अशा डायरेक्शन करायचं. फर्स्ट स्टेप मध्ये जसा पाय बॉन्ड इथं शिफ्ट झाले, जिथून शिफ्ट झाले तिथे पॉझिटिव्ह चार्ज येईल, याचा अर्थ कार्बोकॅटायनचं फॉर्मेशन होते या रिएक्शन मध्ये, सांगतो तुम्हाला. तसाच हा इलेक्ट्रोफाईल अटॅक करते. याचा अर्थ कधीच रिएक्शनच्या इंटरमिडिएट मध्ये कार्बोनायन बनत नाही. याचा अर्थ हा बनेल तुमचा CH3 बॉन्ड CH, याच्यावर चार्ज पॉझिटिव्ह, बॉन्ड CH हा 2 होता, याला लागलेला हायड्रोजन. ठीक आहे, हे आहे तुमचं इंटरमिडिएट. इंटरमिडिएट मध्ये काय झालेलं का, लक्ष द्या. फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. बघा फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन झालं तर एक पॉसिबिलिटी असते की जी असते रिअरेंजमेंटची.
आता रिअरेंजमेंटची पॉसिबिलिटी जी आहे ती तुम्हाला नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये समजून जाईल, बट लक्षात ठेवा हा महत्वाचा पॉईंट. इफ देअर इज फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन, देन rearrangement is possible म्हणजे करायचीच, पॉसिबल नाही, करावंच लागते ती, इज पॉसिबल. आता रिअरेंजमेंट काय, सपोज करा याच्या ऍडजस्टंट कार्बन हा 2 डिग्री पेक्षा मोठा असता, 2 डिग्री पेक्षा मोठा असता तर 1 to हायड्राइड शिफ्ट करायला लागते, जे की मी नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये तुम्हाला सांगतो. आता सध्या इतकं गोष्ट लक्षात ठेवून द्या की रिअरेंजमेंट पॉसिबल असते. नेक्स्ट सर आता न्यूक्लियोफाइल बघा, या रिएक्शनला इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन काय म्हटलं. फर्स्ट अटॅक जो आहे ना इलेक्ट्रोफाइलने केला म्हणून याला इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन म्हणतात. तसं सेकंड अटॅक तर न्यूक्लियोफाइल करू राहिला, बट याला इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन काय म्हटलं तर फर्स्ट अटॅक इलेक्ट्रोफाइलने केला. देन सेकंड याला इलेक्ट्रॉनची गरज आहे, सो हा एक्स काय गेलेला आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह जॉईन करून द्या. याचा अर्थ काय प्रोडक्ट बनला तुमचा CH3 बॉन्ड CH बॉन्ड X बॉन्ड CH3. ठीक आहे, हा तुमचा मेजर प्रोडक्ट आहे. याचा अर्थ 2 प्रोडक्टच्या पॉसिबिलिटी होत्या, पण कोणता बनवायचा तुम्हाला, 2 हॅलो प्रोपेन इज दी मेजर प्रोडक्ट, हाच प्रोडक्ट बनवायचा. 1 हॅलो प्रोपेन इज दी मायनर प्रोडक्ट, जो की बनतच नाही. सो एकदा रिअरेंजमेंटचा क्वेश्चन बघूया आपण. फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेतलं, वर CH3H बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2 प्लस याची रिएक्शन घेतली मी HCl सोबत. एक काम करूया आपण, आता नवीन खेळाडू घेऊ HBr. ठीक आहे सर, पहिली स्टेप काय होणार आहे की सर पाय बॉन्ड शिफ्ट करायचे. कशा प्रकारचे शिफ्ट करायचे सर, अशा प्रकारे शिफ्ट करूया. अशा प्रकारे शिफ्ट केल्याच्या नंतर लगेच चार्जेल पॉझिटिव्ह याच्यावर निगेटिव्ह याच्या अगोदरच इलेक्ट्रोफाइल लगेच काय करेल, याला अट्रॅक्ट होऊन जाईल. याचा अर्थ काय बनेल तुमचा CH3 बॉन्ड CH बॉन्ड CH3, हे तर जसंच तसंच आहे. प्लस बनला सर इथे तुमचा CH2 पॉझिटिव्ह, सॉरी CH पॉझिटिव्ह, आणि इथं काय झाला तुमचा CH2 होता, एक याच्या लागला. याचा अर्थ हा मी डायरेक्टली CH3 लिहितो. बघा फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन इथंच करायची तुम्हाला रिअरेंजमेंट काय आहे लक्ष द्या. हा जो कार्बोकॅटायन आहे ना, हा आहे तुमचा 2 डिग्री कार्बोकॅटायन. 2 डिग्री कार्बोकॅटायनचे ऍडजसंट कार्बन, 2 डिग्री कार्बोकॅटायनचे ऍडजसंट कार्बन जर का त्याच्यापेक्षा मोठा स्टॅबिलिटी देत असेल, मोठा स्टॅबिलिटी म्हणजे सिंपल फॉर्म मध्ये की 3 डिग्री जर बनत असेल तर बनवा. मग आता 3 डिग्री जर का कार्बोकॅटायन हा बनवायचा असेल आणि हा कार्बोकॅटायन कट करायचा असेल तर तुम्हाला एक काम करायला लागेल, हा जो हायड्रोजन आहे याला पूर्णपणे इथून शिफ्ट करायला लागेल इथे, बरोबर आहे. आता हायड्रोजन करायला लागेल तुम्हाला निगेटिव्ह वाला. याचा अर्थ आपण हायड्रोजन जेव्हा निगेटिव्ह चार्ज कॅरी आउट करतो, लक्ष द्या, हायड्रोजन जेव्हा निगेटिव्ह चार्ज कॅरी आउट करतो तेव्हा त्याला हायड्राइड असं बोलावं लागते. कायला बोलावं लागते, हायड्राइड. मग आपण कोणती शिफ्ट करू शकतो तर 1,2 हायड्राइड शिफ्ट करतो आपण याला. सो मग करून टाका, हायड्रोजन निगेटिव्ह चार्ज आणि हा पॉझिटिव्ह चार्ज खतम. पण इथलचे हायड्रोजन जे आहे त्यांना कार्बनचे इलेक्ट्रॉन घेऊन पळून गेला. याचा अर्थ काय चार्ज येईल याच्यावर, CH3 बॉन्ड C बॉन्ड CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH3, याच्यावर चार्ज आला पॉझिटिव्ह. देन आता न्यूक्लियोफाइल अटॅक करते. न्यूक्लियोफाइल कोणतं आपल्याकडे, PR, म्हणजे हा PR निगेटिव्ह, देन अटॅक, then the product is CH3 bond C bond CH3, इथं लागला Br, इथं लागला तुमचा CH2, इथं लागला CH3. बघा मार्कोनिकोप अँटी मार्कोनिकोप शिकवायच्या अगोदर मी हे शिकवत आहे, कारण की मार्कोनिकोप आणि अँटी मार्कोनिकोप जर का अगोदरच शिकवला तर ही रिअरेंजमेंटची पॉसिबिलिटी आपण कुठे ना कुठे विसरून जातो. त्यामुळे तुम्हाला सर्वात अगोदर ह्या गोष्टी समजाव्या लागेल, नंतर मार्कोनिकोप आणि अँटी मार्कोनिकोप जे की CET लेवल पर्यंत एकदम व्यवस्थित फास्ट त्याच्यावर आन्सर येतात, पण नीट लेवल मध्ये हा रिअरेंजमेंटचा क्वेश्चन खूप जास्त विचारला जातो. सो नेक्स्ट पॉइंट आहे आपला की सर मार्कोनिकोप्स आणि अँटी मार्कोनिकोप्स. सर्वात अगोदर आपल्याला बघायचे, हा एक अजून एक क्वेश्चन घेऊया की सर रिअरेंजमेंट कुठपर्यंत करायची. सपोज करा मी विचारलं CH3 बॉन्ड CH बॉन्ड CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2 आणि तुम्हाला सांगितलं मी HI घेते. आता HI ची ऍडिशन करायची. तू म्हणसाल सर इथं तर खूप छान वाला बनते, मग इथलचं उचलून तिथं न्यायचं का, नाही, जास्त डोकं लावायचं नाही. काय करायचंय सर, जास्तीत जास्त रिअरेंजमेंट कुठं करू शकता की इथं जर पॉझिटिव्ह चार्ज आला तर इथेच येणार आहे पॉझिटिव्ह चार्ज, कारण की अशा प्रकारची आपण शिफ्टिंग करणार आहे. तर 1,2 इथपर्यंतची शिफ्टिंग जमू शकते हायड्राइड शिफ्ट.
इतक्या दूरपर्यंतची शिफ्टिंग जमू शकत नाही. सो याचा प्रोडक्ट जो आहे तो कशा प्रकारचा येईल, CH3 बॉन्ड CH बॉन्ड CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH बॉन्ड CH3 आणि याला लागेल आयोडी. हा प्रोडक्ट येईल तुमचा. क्लिअर आहे. मग लक्ष द्या, याच्यावर काही प्रॉब्लेम घेऊ आपण, रिअरेंजमेंटचे प्रॉब्लेम घेऊ फक्त आणि फक्त रिअरेंजमेंट वाले. बघा हा एक क्वेश्चन आहे, रिअरेंजमेंटचे घेते सर. HCl आहे सर, इथे मी HI घेतला, इथे आहे मी सपोज घेतला HCl HCl HBr घेतला. आता बघा मेकॅनिझम मध्ये जायचं काम नाही, फक्त एवढं लक्षात ठेवायचं की रिअरेंजमेंट असेल तर रिअरेंजमेंट करायची. आता डोकं लावायचं नाही. तुम्हाला माहिती आहे इथे आणि इथे बॉन्ड रोटेटिंग करायचे. सर सिमेट्रिकल अल्केन वाटते, तर नाही, सिमेट्रिकल नाहीये. जर इथे पॉझिटिव्ह चार्ज आला तर इथे पॉसिबिलिटी आहे 1 to हायड्राइड शिफ्टची, आणि इथे पॉझिटिव्ह चार्ज असेल तर 1 to हायड्राइडची पॉसिबिलिटी नाहीये. सो आपण काय करणार, अशा प्रकारचं रोटेशन करणार, अशा प्रकारचं निगेटिव्ह चार्ज इथं आणणार. तसंच हायड्रोजनला पण देईल, याचा अर्थ इथं पॉझिटिव्ह चार्ज येईल. पॉझिटिव्ह चार्ज आल्याच्यानंतर इथलचा हायड्रोजन जर का मी शिफ्ट केला इथे, तर पॉझिटिव्ह चार्ज इथे येऊन जाते. याचा अर्थ Cl कुठे अटॅचमेंट होईल, इथे. सो रिअरेंजमेंट रिएक्शन मध्ये Cl जो आहे तो दोन्ही पॉसिबिलिटी सोडून कुठे अटॅच होऊ राहिला, Cl इथे अटॅच होऊ राहिला. सेम पॉसिबिलिटी सर कुठे अटॅच होईल, बिकॉज या दोन्ही मध्ये कुठे ना कुठे कार्बोकॅटॅन बनायची पॉसिबिलिटी आहे, आणि इथून रिअरेंजमेंट होऊन तो ग्रुप कुठे लागेल, इथे लागेल, म्हणजेच हा लागेल तुमचा आयोडी. या केस मध्ये सुद्धा सेम केस होईल. याचा अर्थ दोन्ही पॉसिबिलिटी न लागता थर्ड पॉसिबिलिटी लागते तुमची Br, बिकॉज ऑफ रिअरेंजमेंट रिएक्शन. सो एक गोष्ट लक्षात गेली तुम्हाला की इफ इंटरमिडिएट there is a formation of carbocation, then rearrangement is possible by using 1 to hydride shift, or it is also called as alkyl shift. पण आपण त्याला म्हणू शकतो की अल्काइल शिफ्ट पण आपण करू शकतो. ठीक आहे. सो नेक्स्ट आहे तुमचा पॉइंट, जर सिमेट्रिकल अल्केन असेल, सॉरी असिमेट्रिकल असेल असे, आणि सपोज करा रिअरेंजमेंटची पॉसिबिलिटी नसेल. लक्ष द्या काय सांगितलं तर, मार्कोनिकोव रूल केव्हा अप्लाय करायचा. पहिले तर मार्कोनिकोव रूल समजून घ्या काय आहे. मार्कोनिकोव्स रूल, मार्कोनिकोव्स रूल. बघा जर सपोज करा रिअरेंजमेंटची पॉसिबिलिटी नाही, सपोज करा CH3 बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2, यामध्ये रिअरेंजमेंटची पॉसिबिलिटी का नाही, समजून घेऊया. सर्वात अगोदर थोडंसं खाली लिहितो, पहिले स्टेटमेंट लिहून घेऊया. मार्कोनिकोव्स रूल काय म्हणते, मार्कोनिकोव रूल सेज दॅट more electronegative group go to that carbon atom which have less number of H atom. बघा व्यवस्थित समजून घेऊया याला. काय म्हणते तो, CH3 बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2 आणि आपल्याला जोडायचं आहे HCl. आता मेकॅनिझम मध्ये जायची गरज नाही, त्यानं सिंपल सांगून दिलं की या दोनच पॉसिबिलिटी आहे. थर्ड पॉसिबिलिटी केव्हा येते, रिअरेंजमेंटची, जेव्हा याच्या बाजूचा कार्बन जो आहे तो मोर डिग्रीवाला असेल तर. आता इथं तुम्हाला माहिती आहे हा लेस डिग्रीवाला आहे, 1 डिग्रीवाला आहे, आता मिनिमम 2 डिग्रीवाला आहे. याचा अर्थ इथं तर काही रिअरेंजमेंट करणार नाही. 2 डिग्रीवरून पुन्हा 1 डिग्रीवर नेणार आहे का, नाही. सो तो काय म्हणते, हा तुम्हाला माहिती आहे पॉझिटिव्ह आहे हा निगेटिव्ह आहे. तो काय म्हणते, दोनच पॉसिबिलिटी सर इथे आणि इथे. तुम्ही मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे न्यूक्लियोफाइल पकडा, न्यूक्लियोफाइल नाही आपण याला मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह पकडा. मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप गो टू जाणार कुठे, कुठेतरी जाणार अशा कार्बन ॲटमवर, दोनच कार्बन ॲटम, तिसरीकडे तर पॉसिबिलिटी नाही. अशा दोन पैकी एका कार्बन ॲटमला तो अटॅच होणार ज्याच्याकडे मिनिमम नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम आहे. बघा लक्ष द्या, क्लोरीन कुठं चालला, ज्याच्याकडे मिनिमम पार्टनर आहेत हायड्रोजन. याच्याकडे हायड्रोजन किती आहे, 1 आहे. याच्याकडे हायड्रोजन किती आहे, 2 आहे. ते म्हणते क्लोरीन अशा कार्बनकडेच जाणार ज्याच्याकडे मिनिमम नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम आहे. हा कार्बनकडे बघा किती नंबर ऑफ हायड्रोजन आहे, 1. याच्याकडे आहे 2, म्हणून तो क्लोरीन कुठे अटॅच करायचा आहे, इथे अटॅच करायचा आहे. म्हणजे प्रोडक्ट बनेल तुमचा CH3 बॉन्ड CH, इथे लागेल क्लोरीन, आणि नंतर जो आहे तुमचा CH2 हा हायड्रोजन आता तिथे लावून द्यायचा H, म्हणजे तुमचा प्रोडक्ट आला हा वाला.
क्लिअर आहे? मार्कोनिकॉफ रूल हा सांगते तुम्हाला. म्हणजे आता लक्ष द्या, आता दोन कॉन्सेप्ट आपल्या क्लिअर झालेले आहे. कोणकोणते कॉन्सेप्ट क्लिअर झालेले आहे? रिअरेंजमेंट असेल तर रिअरेंजमेंट करायची आहे, तिथे मार्कोनिकॉफ फेल ठरते, मार्कोनिकॉफ फेल ठरून जाणार तिथं. आणि जर रिअरेंजमेंटची पॉसिबिलिटी नसेल तर सरळ सरळ मार्कोनिकॉफ रूल अप्लाय करायचा आहे. मग एक काम करूया, आपण काही एक्झाम्पल घेऊया, काही मार्कोनिकॉफचे काही रिअरेंजमेंटचे. सर्वात अगोदर बघूया हा क्वेश्चन आहे. पहिले तर बघा सिमेट्रिकल अल्किन आहे का? नाही. याचा अर्थ मार्कोनिकॉफ रूल अप्लाय होते. आणि दुसरा आपला तो त्याच्यावाला पेन आपला होतं, लक्ष द्या, प्लस HCl प्लस घेतला मी HBr प्लस घेतला मी HI. ठीक आहे, इथपर्यंत 3 प्रॉब्लेम घेऊ, नंतर पुन्हा एकदा 3 प्रॉब्लेम घेऊ, सायक्लिक वाले प्रॉब्लेम घेऊ. सायक्लिक मध्ये थोडीशी जमलिंग होते. सर्वात अगोदर याच्यावर मार्कोनिकॉफ अप्लाय होते. हो होते सर, ही तुमची असिमेट्रिकल अल्किन आहे. दुसरी गोष्ट की रोटेशन कसं करायचंय, तर रोटेशन असं करायचंय, इथं काय चार्ज येईल रे तुमचा, किंवा काहीच नाही, रोटेशनही करू नका. की रिअरेंजमेंटची पॉसिबिलिटी का नाही, याच्यापेक्षा मोर डिग्री वाले कार्बोकॅटायन बनू शकत नाही, 1 डिग्री वाले. याचा अर्थ मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप. आता लक्ष द्या, हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप अशा कार्बनला, या दोन पैकी अशा कार्बनला अटॅच करायचा आहे, तर याच्याकडे आहे एक हायड्रोजन जो की शो नाही केलेला, आणि याच्याकडे आहे 0 हायड्रोजन. मग मार्कोनिकॉफ म्हणते की मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप गो टू दॅट कार्बन ॲटम विच हॅव लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. मग एक काम करा, जिथं लेस नंबर आहे तिथं अटॅच करून द्या, डबल बॉन्ड कट करून टाका. याचा अर्थ तुमचं प्रोडक्ट काय येईल, हा 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 पहिलाच होता, हा डबल बॉन्ड गेला, क्लोरीन इथं लागला जाईल आणि हायड्रोजन तिथं अटॅच होऊन जाईल. याचा अर्थ दिस इज युअर फायनल प्रोडक्ट HBr. याच्यामध्ये तर सिंपल फॉर्म आहे सर, दिस इज अ सिमेट्रिकल अल्किन. सिमेट्रिकल अल्किन कुठे कोणाला जोडून द्या, काही फरक पडत नाही, ना मार्कोनिकॉफ ना अँटी मार्कोनिकॉफ ना रिअरेंजमेंट ना काहीच पॉसिबिलिटी नाही सर. एक BR कुठे लावून द्या, IUPAC करून पहा. सपोज करा मी BR इकडून लावला असता, सपोज करा BR इकडून लावून आला असता, तर 2 ब्रोमो ब्युटेन, हा पण 2 ब्रोमो ब्युटेन आहे. वेगळा फरक आहे का? दिसायला वेगळं दिसू राहिलं फक्त. थर्ड वाला हा मार्कोनिकॉफ रूल फॉलो नाही करत. मार्कोनिकॉफ रूल नुसार फक्त या दोनच पॉसिबिलिटीज उरायला होत्या. बट इथे एक थर्ड पॉसिबिलिटी आहे रिअरेंजमेंटची, जी की सर्वात अगोदर मी तुम्हाला शिकवलेली. सो पाय बॉन्ड शिफ्ट करा अशा प्रकारे, कार्बोकॅटायन इथं आणा आणि नंतर इथलचा जो हायड्रोजन आहे तो इथे शिफ्ट करा. म्हणजे 1,2 हायड्राइड शिफ्ट करून कार्बोकॅटायन इथे घेऊन जा आणि तुमचा जो आयोडीन आहे तिथं तो चिपकून द्या. याचा अर्थ प्रोडक्ट काय तुमचा अशा प्रकारचे येऊन जाईल, हा तुमचा आयोडीन. दिस इज युअर फायनल प्रोडक्ट. क्लिअर आहे? नेक्स्ट आहे थोडीशी सायक्लिक वाले पाहू. सायक्लिक मध्ये थोडीशी जमलिंग होते. HI HBr HCl आणि इथे घेऊया HI. रिएक्शन करायची आपल्याला. बघा यामध्ये इथे एक पॉसिबिलिटी, इथे एक पॉसिबिलिटी. ऑलरेडी इथं किती डिग्री बनवून राहिला, 3 डिग्री, त्याच्यापेक्षा बनवू शकत नाही. याचा अर्थ रिअरेंजमेंटच्या भानगडीमध्ये पडायचं नाही, सरळ आयोडीन उचलायचं, मार्कोनिकॉफ रूल फॉलो करायचं. इथं कोणता रूल वापरायला, मार्कोनिकॉफ रूल अप्लाय होऊ राहिला. सो मार्कोनिकॉफ रूल नुसार मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप गो टू दॅट कार्बन ॲटम विच हॅव लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. इथं 0 हायड्रोजन आहे, इथे 1 हायड्रोजन आहे. याचा अर्थ 0 वाल्याला चिपकून द्या. काय बनणार आहे प्रोडक्ट तुमचा, वाला प्रोडक्ट बनेल तुमचा आयोडीन. ठीक आहे. HBr सर इथे हा 2 डिग्री आहे, हा 2 डिग्री आहे. याचा अर्थ रिअरेंजमेंट करायची का, हा करू शकतो रिअरेंजमेंट. 1,2 हायड्राइड शिफ्ट, इथं कार्बोकॅटायन बनवा, नंतर तो इथलचा हायड्रोजन काढा तिथे घेऊन जा. 1,2 हायड्राइड शिफ्ट नंतर काय करणार तुम्ही, रिअरेंजमेंट. काय बनेल तुमचा, इथे BR लागला जाईल. ठीक आहे. नेक्स्ट सर HCl. बघा लक्ष द्या, ही आणि ही पॉसिबिलिटी आहे. हा जर एक पॉसिबिलिटी इथे आहे, पण मी तुम्हाला सांगितलं होतं की 1,2 हायड्राइड शिफ्टच करायची, 1,2 पोझिशन, थर्ड पोझिशन नव्हती सांगितली. सो इथं काही लक्ष द्यायचं नाही, मुगडानं ग्रुप इथे नाही तर इथे लावून द्यायचा आहे. सो प्रोडक्ट काय बनेल तुमचा अशा प्रकारचा बनून जाईल. हा बनेल तुमचा, इथं Cl लागला जाईल. लास्ट वाला सिमेट्रिकलच फॉर्मेशन आहे, याला थोडस चेंज करूया.
काही चेंज करायची गरज नाही माझ्या मते तरी. हा ठीक आहे, इथं लावून देवा. याचा अर्थ प्रोडक्ट काय बनेल तुमचा, बघा रिंग ठेवू शकतो आपण, काही प्रॉब्लेम नाही. हा प्रोडक्ट बनेल तुमचा HI वाला. ठीक आहे. एक अजून एक छोटासा क्वेश्चन पूर्ण क्लिअर करून घेऊ. बघा लक्ष द्या. सपोज करा तुमच्याकडे CH3 बॉन्ड C बॉन्ड CH3 बॉन्ड ट्रिपल बॉन्ड CH बॉन्ड CH बॉन्ड CH3 बॉन्ड CH3. बघा अशी पॉसिबिलिटी. सपोज करा मी टाकत आहे याच्यावर HBr, दुसरा आहे तुमच्याकडे अशा टाईपचं. सारखंच होते का, ठीक आहे. एकच प्रॉब्लेम घेऊ आपण. HBr टाकत आहे, याच्यावर रिएक्शन करायला सांगितली. सो HBr मार्कोनिको रूल अप्लाय करायचा, रिअरेंजमेंट करायचं काम नाही. मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप गो टू दॅट कार्बन आयटम विच हॅव लेस नंबर ऑफ हायड्रोजन आयटम. सो इथे ब्रोमाइन अटॅच होऊन जाईल. नेक्स्ट आपण बघूया अँटी मार्कोनिकोव्स रूल. अँटी मार्कोनिकोव्स रूल केव्हा अप्लाय करायचं आहे बघा लक्ष द्या. नेक्स्ट रूल आहे तुमचा अँटी मार्कोनिकोव्स रूल. अँटी मार्कोनिकोव्स यालाच म्हणतात खाराश इफेक्ट. याला काय म्हणतात, खाराश इफेक्ट, किंवा यालाच म्हणतात परऑक्साइड इफेक्ट. काय काय म्हणू शकतो याला आपण, अँटी मार्कोनिकोव्स म्हणा, खाराश म्हणा, किंवा परऑक्साइड इफेक्ट म्हणा, काही बोलू शकतो आपल्याला. हा काय म्हणते लक्ष द्या. बघा मार्कोनिकोव्हच्या उलटा, मार्कोनिकोव्हच्या उलटा बघा, ॲरोवर जर इन प्रेझेन्स ऑफ परऑक्साइड, जर परऑक्साइड प्रेझेन्स असेल, जर परऑक्साइड प्रेझेन्स असेल तर तुम्हाला कोणता रूल अप्लाय करायला लागते, अँटी मार्कोनिकोव्ह, किंवा त्यालाच म्हणतात खाराश इफेक्ट, किंवा त्यालाच म्हणतात परऑक्साइड इफेक्ट. इन प्रेझेन्स ऑफ परऑक्साइड मोर इलेक्ट्रो निगेटिव्ह group go to that carbon atom which have more number of hydrogen atom, more number of H atom. बघा उलटा आहे. पहिला काय म्हणत होता की लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम कडे जायचंय, हा म्हणते की मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम वर जायचंय. बघा हा इफेक्ट जो आहे ना, हा लागू पडते ओनली फॉर HBr, हायड्रोजन ब्रोमाइडच्या केसमध्येच लागू पडेल. याचं मेकॅनिझम सांगतो, नंतर तुम्हाला त्याचे केसेस सांगतो, नंतर तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की हा याच केसमध्ये का अप्लाय होते. तर फक्त आपण सध्या याचा हा थर्ड केस आहे की पहिला जो होता आपला रिअरेंजमेंटच्या केसवाला किंवा मार्कोनिकोव्ह रूल मध्ये, ती जी रिएक्शन होती ती होती तुमची इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन. पण परऑक्साइड इफेक्ट म्हणजे काय, हा अजून एक गोष्ट, परऑक्साइड म्हणजे काय, परऑक्साइड म्हणजे काय, तर ऑक्सिजन जेव्हा सिंगल बॉन्ड फॉर्मेशन करते तर त्याला परऑक्साइड असं म्हणतात. म्हणजे R बॉन्ड O बॉन्ड R, किंवा जसं की H2O2, याला आपण परऑक्साइड म्हणतो, किंवा बेन्झिल परऑक्साइड ते बनवू शकतो आपण. नंतर आपण बघूया. ही जी रिएक्शन आहे इट इज फ्री रॅडिकल मेकॅनिझम रिएक्शन. ही जी रिएक्शन आहे ती कशी आहे, फ्री रॅडिकल मेकॅनिझम रिएक्शन आहे. सो एक एक आपण बघूया. फक्त याचा क्लिअरन्स करूया आणि ह्याचा क्लिअरन्स नंतर करूया. पहिले आपण अँटी मार्कोनिकोव्ह रूल नुसार अप्लाय करून देऊया केसेस. सो 2 पॉइंट आपण नंतर बघूया थोडेसे. बघा काय म्हटलं मी, सपोज करा तेच एक्झाम्पल घेते. CH डबल बॉन्ड CH2 मी घेतला HBr आणि ॲरोवर कोण आहे परऑक्साइड, असं लिहून सुद्धा देऊ शकतात, काही करू शकतात, ते धोका सुद्धा देऊ शकतात तुम्हाला. ते मार्कोनिकोव्ह शिकून अँटी मार्कोनिकोव्ह वर क्वेश्चन विचारा सांगतील ते.
सो लक्ष द्या, हा HBr च्या केसमध्ये काय म्हणते ते, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप गो टू दॅट कार्बन ॲटम ह्याच्या मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. बघा जमीन आसमानचा फरक होऊ राहिला, प्रोडक्ट मध्ये डिफरन्स येऊ राहिला. आता प्रोडक्ट जो बनताना मेजर कोणता बनून राहिला, CH2 बॉन्ड ब्रोमाइड, म्हणजे 1 ब्रोमोप्रोपेन बनून राहिला आणि मार्कोनिकोज बनत होता तुमचा 2 ब्रोमोप्रोपेन. याचा अर्थ जर का असं लावला ग्रुप आणि तुम्हाला सांगितलं की याच्यावर HBr ची लावा रिएक्शन, HBr टाका आणि याच्या सोबत H2O2 टाका आणि रिएक्शन करा, सर पेरॉक्साईडच्या प्रेझेन्स मध्ये अँटी मार्कोनिक रूल अप्लाय करायला लागते. याचा अर्थ काय की तुम्ही काय प्रोडक्ट फॉर्मेशन करसाल, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप गो टू दॅट कार्बन ॲटम विच हा मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. या केस मध्ये जर का बघितलं तुम्ही तर इथे किती हायड्रोजन आहे, 0. इथे किती आहे, 1. आपण कुठं लावला, 1 वाला. हा स्प्लिट करून लावून दिली फक्त मी तुम्हाला. प्रोडक्ट क्लिअर आहे इथपर्यंत. मग आता साऱ्या केसवर आपण एक प्रॉब्लेम बघूया किंवा मार्कोनिकोव्हचे आणि अँटी मार्कोनिकोव्हचे सोबत पाहूया. बघा लक्ष द्या, 4 प्रॉब्लेम घेऊ, मार्कोनिकोव्हस आणि अँटी मार्कोनिकोव्हस. सपोज करा मी घेतला, ही एक चेन घेतली, प्लस घेतला मी, लक्ष द्या इथं लिहितो, इकडच्या साईडनं आपण मार्कोनिकोव्हस वाले घेऊ, मार्कोवाले, आणि इकडे घेऊ आपण अँटीवाले. CH3 हा आहे इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड H2O2 आणि इन प्रेझेन्स ऑफ नथिंग, म्हणजे ओनली HCl. इथे आहे तुमचा HBr, इथे घेतला मी HBr, इथे लावला मी तुमची दुसरी रिंग घेतली, सपोज करा ही वाली आहे, आणि इथे घेतला तुम्हाला मी H2O2 HBr, इथे घेतला मी HBr नथिंग वाला ज्याच्यामध्ये पेरॉक्साइड नाही. लास्ट वाला आहे सपोज करा, लास्ट वाला आहे तुमचा हा वाला, सॉरी हा वाला घेते, आणि इथे घेते मी तुम्हाला HBr इन प्रेझेन्स ऑफ H2O2 आणि इथे घेते मी तुम्हाला ओनली HBr. सो हे मार्कोनीवाले, हे कशावाले, मार्कोवाले, आणि हे अँटी मार्कोनिकोव्हस वाले. अँटी मार्कोनिकोव्हस काय म्हणते की इथं किती हायड्रोजन आहेत, 0. इथं किती हायड्रोजन आहेत, 1. तर अँटी मार्कोनिकोव्हस म्हणते की मोर नंबर वाला लावा, म्हणजे 1 वाला हायड्रोजन असेल तिथं जोडा. मग Br कुठं जोडणार मी, इथे Br जोडणार. सो इथे सुद्धा इथं 0 आहे, इथं 1 आहे, सो मी Br कुठं जोडला, लक्ष द्या इथं जोडला मी Br. सर इथे कुठे जोडायचं आहे, तर इथे पण मोर वाल्याला जोडायचं आहे, याचा अर्थ Br कुठे जोडला मी, Br इथे जोडला. बट मार्कोनिकोव्हच्या केस मध्ये काय होते, तर मार्कोनिकोव्हस म्हणते मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप गो टू दॅट कार्बन ॲटम विच हॅव लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. सो मी इथं Br जोडला, या केस मध्ये मी जो Br जोडू राहिलो तो इथे जोडू राहिलो, आणि या केस मध्ये सुद्धा Br जो जोडू राहिलो तो इथे जोडू राहिलो. याचा अर्थ दोन्ही मधला फरक बघा किती डिफरंट आहे याच्यामध्ये. ठीक आहे, हा आहे तुमचा मार्कोनिकोव्ह आणि अँटी मार्कोनिकोव्हचा फरक. रिअरेंजमेंट असेल तर रिअरेंजमेंट तुम्हाला मार्कोनिकोव्ह द्वारे करावी लागणार जर कार्बोगॅडाईन पॉसिबिलिटी असेल तर. फ्री रॅडिकल मेकॅनिझम आहे पेरॉक्साइडचे. सो एक लास्ट क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. सपोज करा इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड असेल आणि रिअरेंजमेंटचा क्वेश्चन आहे, आणि इन प्रेझेन्स ऑफ नथिंग असेल, जसं की पेरॉक्साइड नाही आणि तिथं रिअरेंजमेंट. मग दोन ठिकाणी रिअरेंजमेंट होते का नाही होते हे बघायचंय, आणि त्याच नंतर आपल्याला शिकायचं की अँटी मार्कोनिकोव्ह मध्ये असं काय होऊ राहिलं की ज्यामध्ये रिअरेंजमेंट नाही होऊ राहिली, आणि त्याला आपण फ्री रॅडिकल मेकॅनिझम रिएक्शन असं बोलतो. लक्ष द्या होते काय. सपोज कर मी एक्झाम्पल घेतलं, CH बॉन्ड CH3 खूप वेळेस एक्झाम्पल झालं, पण तरी एकदा पुन्हा घेतो आपण, CH2, आणि मी म्हटलं की याच्यावर HBr ची रिएक्शन करायची आहे, HBr ची रिएक्शन करायची आहे इन प्रेझेन्स ऑफ नथिंग, म्हणजे पेरॉक्साइड नाहीये. तर तुम्हाला माहिती आहे सर इथे पॉझिटिव्ह चार्ज येणार, कार्बोकॅटायन बनणार, आणि त्यांना रिअरेंज करून मी इथं नेणार, याचा अर्थ 1 to ऍटाइड शिफ्ट करणार. याचा अर्थ याचा जो प्रोडक्ट येणार आहे तो येणार आहे CH3 बॉन्ड CH3. इथून कार्बोकॅटायन बनल्याच्या नंतर काय करणार, Br इथं लावणार, हा CH2 बॉन्ड CH3. ठीक आहे, हा होता HBr च्या केसमध्ये. बघा इथे मार्कोनिकोव्ह अप्लाय नाही झाला, रिअरेंजमेंट अप्लाय झाली. सेकंड केस आहे, ही पहिली केस होती. सेकंड केस आहे, सपोज करा CH3 आहे, CH आहे आणि CH3 आहे, हा CH डबल बॉन्ड CH2 आहे. सर मला HBr दिलेला आहे, बस
H2O2 दिलेला आहे. बघा रिअरेंजमेंट कुठं पॉसिबल आहे की रिअरेंजमेंट ही जी हा जो रिएक्शन होती या रिएक्शनला म्हणतात रिअरेंजमेंट वाली रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकटायन की काय केलं मी 2 डिग्री कार्बोकटायन पासून 3 डिग्री कार्बोकटायन बनवला नंतर न्यूक्लियोफाइलचा अटॅक केला. बट या रिएक्शन मध्ये इट इज बिकॉज दिस इज देर इज फॉर्मेशन ऑफ कार्बोकटायन बट या रिएक्शन मध्ये कार्बोकटायनच नाही बनत फ्री रॅडिकल बनतात जे की आपल्याला बघायचं लगेच बघायचे. सो या केस मध्ये काय होते तुम्हाला की परऑक्साईडच्या केस मध्ये सरळ सरळ अँटी मार्कोनी ग्रुप अप्लाय करायचा. अँटी मार्कोनी ग्रुप काय म्हणते की रिअरेंजमेंट करायची नाही. नो रिअरेंजमेंट अरेंजमेंट करू नये. काय करायचंय सरळ सरळ अँटी मार्कोनिकोव रूल अप्लाय करायचे. अँटी मार्कोनिकोव रूल म्हणते मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप गो टू दॅट कार्बन ॲटम विच हॅव मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. सो याचा प्रोडक्ट जो येईल तो येईल तुमचा CH बॉन्ड CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड Br. हा प्रोडक्ट तुमचा याचा येईल परऑक्साईडच्या केसमध्ये. बघा आपल्या काही गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत की ज्या गोष्टीमध्ये आपल्याला माहिती आहे की परऑक्साईड वापरायचं कुठे HBrच्या केसमध्ये बाकीच्या केसेसमध्ये वापरायचा नाहीये. सो एक काम करूया आपण एकदा पूर्ण याच्यावरचे जे एक्झाम्पल आहेत ते एक्झाम्पल घेऊया. एकच एक्झाम्पल मध्ये साऱ्या गोष्टी क्लिअर करूया. हो सपोज करा एक स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर आहे मार्कोनिकोव किंवा अँटी मार्कोनिकोव्स किंवा सपोज करा मी घेतला इथे घेतला HCl मी इथे पण घेतला सपोज करा HCl in presence of H2O2 in presence of H2O2 मी इथे घेतला HBr इथे घेतला मी HBr in presence of H2O2 इथे घेतला मी HI आणि इथे घेतला मी HI in presence of H2O2 म्हणजे परऑक्साईडच्या केसमध्ये. बघा HCl च्या केसमध्ये आणि HI च्या केसमध्ये परऑक्साईड असो किंवा नसो कोणता रूल अप्लाय करायचा मार्कोनिकोव रूल अप्लाय करायचा. सो मार्को रूल मार्को रूल काय म्हणते मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप गो टू दॅट कार्बन ॲटम विच ऑलवेज नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. सो प्रोडक्ट काय येईल तुमचा अशा टाइपचा प्रोडक्ट येईल तुमचा हा लागेल Cl इथे. सेम Cl च्या केसमध्ये मार्कोनिकोव काय म्हणते परऑक्साईड इफेक्ट काम कुठे करते HCl वर काम करत नाही सॉरी अँटी मार्कोनिकोव काम करत नाही. सो काय करायचं तुम्हाला Cl इथे लावायचं बस सेम प्रोडक्ट निघाले परऑक्साईड असो किंवा नसो. HBr च्या केसमध्ये एक काम करूया HI च्या केसमध्ये घेऊया. HI च्या केसमध्ये सर पुन्हा मार्कोनिकोवच अप्लाय करायचं काही शिल्लक डोकं लावायचं नाही. इथे सुद्धा तोच प्रोडक्ट येईल काही डोकं लावायचं नाही परऑक्साईड असो किंवा नसो. बट HBr च्या केसमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की HBr च्या केसमध्ये जर का परऑक्साईड असेल नसेल तर मार्कोनिकोव रूल अप्लाय केला आणि परऑक्साईड असेल तर अँटी मार्कोनिकोव रूल अप्लाय केला. काय केला हा बी इथे लागून जाईल. अशा प्रकारच्या पॉसिबिलिटीज आहे. याच्यापेक्षा वेगळी पॉसिबिलिटी कुठेही नाहीये. मग आपण एकदा एक काम करूया सर मार्कोनिकोव रूल मध्ये असं काय घडून राहिलं की सॉरी अँटी मार्कोनिकोव रूल मध्ये असं काय घडून राहिलं की ज्यामध्ये आपल्याला फ्री रॅडिकल्स बनून राहिले. एक काम करूया आपण समजून घेऊया. सो अँटी मार्कोनिकोवचं मेकॅनिझम बघा अँटी मार्कोनिकोव मध्ये ना सर्वात अगोदर आपल्याला लागतात परऑक्साईड काय म्हटलं मी R बॉन्ड O बॉन्ड O बॉन्ड R किंवा ऑक्सिजन जेव्हा सिंगल बॉन्ड फॉर्मेशन करते त्याला आपण परऑक्साईड असं म्हणतो. लक्षात द्या. सपोज करा रिएक्शन घेते मी CH3 CH डबल बॉन्ड CH2 आणि रिएक्शन घेतलेली मी परऑक्साईड HBr ची रिएक्शन घेतलेली इन प्रेझेन्स ऑफ R बॉन्ड O बॉन्ड O बॉन्ड R. मेकॅनिझम बघूया. मेकॅनिझम कोणतं आहे तर पहिले सांगून देतो इट इज फ्री रॅडिकल मेकॅनिझम. होते काय R बॉन्ड O बॉन्ड O बॉन्ड R हा जो परऑक्साईड आहे ना यांच्यामध्ये ना होमोलिसिस घडते. काय होतंय होमोलिसिस. त्यामुळे होमोलिसिस घडल्याच्या नंतर R बॉन्ड O याच्यावर रॅडिकल प्लस R बॉन्ड O याच्यावर रॅडिकल. हा जो R बॉन्ड O आहे हा जो R बॉन्ड O रॅडिकल आहे हा H आणि Br मध्ये घडून आणते होमोलिसिस. काय घडून आणते होमोलिसिस. यामध्ये याने होमोलिसिस घडून आणले याचा अर्थ याचा रॅडिकल बनला. रॅडिकल बनल्याच्या नंतर तो R बॉन्ड OH बनून राहिला आणि इथं Br ले टाकून दिलं त्यानं रॅडिकल फॉर्म मध्ये.
आणि यालाच म्हणतो आपण चेन इनिशिएशन. देन प्रोपोगेशन व्हायला सुरुवात होते, एक रेडिकल भाऊ खूप सारे रेडिकल बनवायला सुरुवात करतात. हा Br जाते या अल्किनकडे, हा Br रेडिकल गेला या अल्किनकडे आणि यानं काय केलं, CH3 CH डबल बॉन्ड CH2 या अल्किनला तो विचारते इलेक्ट्रॉन देण्यासाठी. पाय इलेक्ट्रॉन आहे, पाय इलेक्ट्रॉन आहे, लक्ष द्या. पॉसिबिलिटी आहे इथं आणि इथं रेडिकल बनायचे, रेडिकल बनत नाही, इलेक्ट्रॉन शिफ्ट होत असते तर रेडिकल बनत नाही, लक्ष द्या. हा याला रेडिकल मध्ये ब्रेक करायचा प्रयत्न करतो, पण पाय इलेक्ट्रॉन शिफ्ट होऊ राहिले इथे. सो सर्वात अगोदर एक काम करूया, आपण ना रेडिकल बनवून पाहूया. काय करूया, रेडिकल बनवून पाहूया. CH3 बॉन्ड CH डबल बॉन्ड CH हा बॉन्ड तुटला असेल आणि हा CH2 असेल, एक रेडिकल बनते इथे आणि एक रेडिकल बनते इथे. मग Br ची पॉसिबिलिटी आहे, Br कोणाकडे जाणार आहे बघा. सपोज करा Br ना या रेडिकल कडे गेला, Br या रेडिकल कडे गेला तर तुमचा A नावाचा प्रोडक्ट बनेल CH3 CH रेडिकल बॉन्ड CH2 Br. आणि सपोज करा Br या रेडिकल कडे गेला तर B नावाचा प्रोडक्ट बनेल तुमचा CH3 CH Br बॉन्ड CH2 रेडिकल. इथपर्यंत क्लिअर आहे. आता तुम्हाला माहिती आहे की रेडिकलची स्टॅबिलिटी कशी असते. रेडिकल जो हा बनलेला ए प्रोडक्ट वाला हा आहे सेकंडरी रेडिकल. कसा रेडिकल आहे, सेकंडरी रेडिकल. आणि हा जो आहे बी प्रोडक्ट याच्यामध्ये आहे प्रायमरी रेडिकल. आणि रेडिकल कोणता स्टेबल असायला पाहिजे, रेडिकलची स्टॅबिलिटी ऑर्डर म्हणते, रेडिकलची स्टॅबिलिटी ऑर्डर म्हणते, रेडिकल स्टॅबिलिटी ऑर्डर बोलते. काय बोलते, 3 डिग्री रेडिकल इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी दॅन प्रायमरी. सो रेडिकल कोणता बनते, चांगला वाला हा बनते, म्हणून ए प्रोडक्ट. म्हणून कळू राहिलं की अँटी मार्कोनिकोव्ह रूल मध्ये जो Br लागू राहिला तो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप मोर नंबर ऑफ हायड्रोजन ऍटमला लागू राहिले. का, कारण की स्टेबल कार्बन फ्री रेडिकल बनते. आणि नंतर सर पुढे काय होईल, तर पुढे गेल्याच्या नंतर ही जी रिएक्शन आहे पुन्हा चेन प्रोपोगेट होईल आणि प्रोपोगेट झाल्याच्या नंतर टर्मिनेट होईल. याचा अर्थ यामध्ये ना एक गोष्ट आपण जर का बघितली तर यामध्ये दोन प्रकारच्या रिएक्शन घडून राहिल्या. एक आहे एंडोथर्मिक आणि एक आहे एक्झोथर्मिक रिएक्शन. ज्यामध्ये बॉन्ड बनत असते, ज्यामध्ये बॉन्ड बनत असते तेव्हा एक्झोथर्मिक रिएक्शन घडत असते. सपोज करा आपण बघूया की R बॉन्ड F, R बॉन्ड Cl, R बॉन्ड Br आणि R बॉन्ड I. फर्स्ट जी स्टेप आहे, फर्स्ट जी स्टेप ती आहे तुमची रेडिकल बनवण्याची स्टेप. रेडिकल बनवून राहिले बघा. RF जी आहे ही पहिली स्टेप जी घडवते ती एक्झोथर्मिक घडवते. सेकंड स्टेप जी आहे ती बॉन्ड फॉर्मेशनची आहे, म्हणजे बॉन्ड ब्रेक होण्याची. HBr HCl हा जो बॉन्ड आहे तो ब्रेक होऊ राहिला. याचा अर्थ सेकंड जी स्टेप असते ती असते तुमची एंडोथर्मिक स्टेप. बघा याची जी बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी आहे टॉप टू बॉटम, म्हणजे R बॉन्ड F, R बॉन्ड Cl, R बॉन्ड Br आणि R बॉन्ड I यामध्ये बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी, बॉन्ड ब्रेकिंग पॉवर, बॉन्ड ब्रेकिंग पॉवर, तुटण्याची पॉवर जी आहे ती खाली खाली गेलं ना तर कमी होऊ राहिली. काय होऊ राहिली, कमी होऊ राहिली. म्हणजे याचा अर्थ RH बॉन्डला तुम्हाला जास्त ताकद लावावी लागते बॉन्ड तोडासाठी. देन R बॉन्ड Cl ला, देन R बॉन्ड Br ला, देन R बॉन्ड I ला. R बॉन्ड I तर एकदम इझिली तुटून जाते. बघा सरळ सरळ गोष्ट आहे. R बॉन्ड घेतला मी, सॉरी H घ्यायची आपल्याला, HF HCl HBr HI. सेम इथे HF HCl HBr HI. लक्ष द्या इथपर्यंत आपल्याला बघायचं. सो हायड्रोजन छोटा आहे, फ्लोरीन छोटा आहे, छोटा छोटा बॉन्ड बनेल. याचा अर्थ त्याची जी लेंथ आहे ती छोटी आहे, स्ट्रॉंगर बॉन्ड बनेल. आणि जसे जसे खाली जाऊ राहिले तुम्ही तर क्लोरीन मोठा, त्याच्यानंतर ब्रोमीन त्याच्यापेक्षा मोठा आणि आयोडीन त्याच्यापेक्षा मोठा. एक गोष्ट अजून लक्षात ठेवायची, जितका छोटा रेडिकल तितका जास्त स्टेबल रेडिकल आणि जितका मोठा रेडिकल तितका अनस्टेबल रेडिकल. सो आयोडीनचा रेडिकल जो आहे तो अनस्टेबल होऊन जाते. सो लक्ष द्या, पहिले जे आहे स्टेप त्याच्यामध्ये HF जो आहे तो पहिली स्टेप एक्झोथर्मिक घडवते, दुसरी स्टेप एक्झोथर्मिक घडवते, ही हायली एंडोथर्मिक घडून जाते. हायली काय होते, हायली खूप जास्त एनर्जी अप्लाय करायला लागते. HF चा बॉन्ड तोडण्यासाठी खूप जास्त एनर्जी अप्लाय करायला लागेल. सो हायली एंडोथर्मिक घडून जाईल. त्याच्यामुळे आपण HF कधी घेतच नाही. HCl च्या केसमध्ये जे आहे ही घडवते तुमची पहिली एक्झो आणि दुसरी एंडो, ही सुद्धा एकदम हायली एंडोथर्मिक. खूप जास्त एनर्जी अप्लाय करणं पडू राहिली सर HCl चा बॉन्ड तोडण्यासाठी. याचा अर्थ रॅडिकलच बनणार नाही चांगला वाला, कारण की एनर्जी खूप जास्त द्यायचं काम पडू राहिलं. Br च्या केसमध्ये, HBr च्या केसमध्ये लक्ष द्या,
यामध्ये एक्झोथर्मिक रिएक्शन घडून राहिली आणि इथे सुद्धा इथे एंडोथर्मिक रिएक्शन बघा. आता बिअरची साईज ना खूप जास्त मोठी झालेली आहे, तर यामध्ये ना एकदम व्यवस्थित रिएक्शन होईल, एकदम छान प्रकारे रिएक्शन होईल. कारण की HBrचा आहे बॉन्ड जो आहे तो इझिली तुटून जाईल, खाली खाली आल्यानंतर बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी कमी लागू राहिली. बट HI का नाही सर? आपल्याला HF कळाला की HF घ्यायचा नाहीये, परऑक्साईड इफेक्ट लागू करत नाही, HCl पण घ्यायचा नाहीये, कारण की ही पण खूप जास्त हायली होऊन जाईल, हायली एंडोथर्मिक रिएक्शन होऊन जाईल. नेक्स्ट सर HBr तर घ्यायचं आहे, कळालं आपल्याला की एक्झो आणि एंडो रिएक्शन होते. HI काऊन नाही होणार? कारण की यामध्येही तो एंडोथर्मिक रिएक्शन घडून आणते आणि इथे सुद्धा तो एंडोथर्मिक रिएक्शन घडून आणते. सर्वात महत्वाचं पॉईंट एंडोथर्मिक रिएक्शन काय आहे, एक्झोथर्मिक रिएक्शन काय असते. बॉन्ड जेव्हा बनू राहिला त्याला म्हणायचं एक्झोथर्मिक रिएक्शन आणि बॉन्ड जेव्हा तुटू राहिला त्याला म्हणायचं एंडोथर्मिक रिएक्शन. जसं की सपोज करा एंडोथर्मिक म्हणजे हीट टाका लागेल तुम्हाला त्यामध्ये, तेव्हाच तो बॉन्ड ब्रेक होईल. आणि एक्झोथर्मिक म्हणजे बॉन्ड बनून राहिला तर हीट बाहेर फेकला जाईल. याचा अर्थ काय उरले एंडो आणि एक्झो. इतकं जास्त डोकं लावायचं काम नाही तुम्हाला, फक्त आणि मार्कोनिको आणि अँटी मार्कोनिको पाहिजे. फक्त एक रिझन आहे की HF HCl HI का रिएक्शन देत नाही एवढं आहे. हे काही जास्त डोक्यामध्ये घालण्याचं काम नाही, इतक्या आतमध्ये काही जाणार नाही कोणी. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा अलिलिक सबस्टिट्यूशन आणि हा लास्ट पॉईंट आहे अल्किन पासून प्रिपरेशन करायचा. सो नेक्स्ट पॉईंट आपला आहे अलिलिक सबस्टिट्यूशन.